भारतीय विद्यापीठाचे कन्या महाविद्यालय कडेगाव इथं सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. गाव तसं आंध्रच आहे. एक पत्नी आहे, 2 मुली आहेत आणि आता सध्या कडेगावमध्ये वास्तव्य असं आहे. बाजूला राहिला सर जवळपास आम्हाला आता 28 वर्ष आहे. कारण 96-97ची बॅच होती. सुदैवाने प्रत्येक वर्षी बिनविरोध सेक्रेटरी मीच व्हायचो. 10वीला मुख्याध्यापक मीच झालो. पण ती जी बॅच होती आमची आजपर्यंत 28 वर्ष आहे. त्यावेळेला जो आम्ही संप केला होता तर त्याबद्दलच बोलायचं होतं म्हणून हा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ते जे शेवटले 28 वर्ष आम्हाला पोचत होतं त्याला कुठेतरी मोकळी वाट मिळावी हा उद्देश होता. खरं सर आज पवार सर असतं तर बरं झालं असतं, माने मॅडम असते तर जाधव मॅडम असतं तर बरं झालं असतं. पण जे दिवंगत झाले त्यांना सर्वांना वंदन करतो. आणि त्या बॅचचा आता सेक्रेटरी या नात्याने म्हणा किंवा सगळ्यांचं समर्थन म्हणा, सगळ्यांसाठी त्यासाठी सगळ्यांचं मी मनापासून सॉरी म्हणतो. त्यावेळेची आमच्याकडून चूक झाली. खरंच ती आयुष्यात आजपर्यंत त्या चुकीचं आमचं शल्य म्हणजे मनामध्ये आहे, गोचत आहे. आणि आजपासून कुठेतरी ते आम्हाला मोकळा श्वास घेता येईल. खरं तर उद्देश तसा तोच होता. बाकीच्या आठवणी बऱ्याच आहेत. सगळ्यांना तर नंतर आपला जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर ते आठवण येणारच आहे. पण ते शल्य सर खरंच सांगतो आज रात्रभर झोप नाही मला. कारण भाषण जे करायचं असतं, आता मी शिक्षक प्राध्यापक आहे, कन्या महाविद्यालयात आहे. विद्यार्थ्यासमोर बोलणं वेगळं आणि शिक्षक समोर आहे त्यांच्यासमोर बोलणं वेगळं, फार वेगळं आहे. आता सुद्धा माझी पाय थरथर कापत आहे. एक तर आदर्श शिक्षक सगळेच आहेत. आता सगळेच नाव घेत नाही, प्रत्येक विषयाला शिकवले सगळ्यांचं आहे, त्या आठवणी आहेत. पण त्याच दिवसात आम्हाला 96-97 घ्यायचं खरंच आज आम्हाला मोकळं झालं असं वाटेल. कदाचित तुम्ही ते विसरला असाल पण आम्ही आजपर्यंत विसरलो नव्हतो. कारण तो दिवस अजून आठवतोय ज्या दिवशी पूर्णपणे आता हे त्या वयात आमचं झालं, आम्हाला भान सुद्धा नव्हतं काय करतोय आम्ही. करून घेतलं आमच्याकडून, तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही सगळे ज्ञात आहात. आमच्याकडून ते करून घेतलं गेलं. पण त्या दिवसाचं शल्य जे आहे आज कुठेतरी आम्हाला मोकळं वाटेल आणि मोकळं वाटताना तुम्ही आम्हाला माफ केला असं सर्वांसमोर सांग.